नमस्कार मित्रांनो, समोरच बघतोय आपण उसाटणेकरांचा ब्रेक फेल रायबा. ज्या नंदीने संपूर्ण आदत वयापासून आता दुसऱ्यामध्ये पदार्पण केलं आणि संपूर्ण मुंबई गाजवली, तसेच 3 फेऱ्यामध्ये पण एकदम टॉपमध्ये पळायला लागला. चला रणजित भाऊशी बोलू. दादा नमस्कार. नमस्कार. दादा काय सांगाल, आज एक प्रेक्षकांच्या मनातली गाडी पळाली. सगळीजण वाट बघत होती की हीच गाडी पळेल. अंदाज पण लावलेले बरेच जणांनी आणि सगळे प्रेक्षक वर्ग खुश झाले. आजचा आनंद कसा आहे तुमचा? आनंद तर भरपूर आहे, कारण की जेव्हा महाराष्ट्राचा टॉपचा नंदी आहे किंवा त्यांनी बैलगाडी क्षेत्रात एकदम अस्तित्व निर्माण केले, असं सर्वांचा कालीज मथुरमध्ये आज आम्ही पळालो. भरपूर असा आनंद झाला, कारण की भरपूर दिवस आमची पण इच्छा होती मथुरमध्ये पळायची, कारण की त्या बैलाची क्रेज आणि फॅन फॉलोइंग वेगळीच आहे. त्यामुळं जी आज फॅन फॉलोइंग बैलाच्या पाठी होती ती एकदम मन भरून आलं, कारण की एक नंबरचा जो बैल आहे आज मथुर, म्हणजे महाराष्ट्रात जर फॅन फॉलोइंग त्याची आहे भरपूर, त्याच्यामुळं कोणाला नाही आवडणार त्याच्यामध्ये पळायला. 100%. याच्यामुळेच आम्ही पण किती दिवस करतलो होतो, पण पण आज नियोजन घडवून आणलं आणि गाडी पळाली दादा मथुर. नियोजन कधी झालेलं की या मैदानातच ही गाडी पळणार? जसा हा मैदानाचा बॅनर पडला तसंच नियोजन झालं होतं. शक्यतो गाडी परंतु आम्ही मेहरबानवरती ठाम असल्यामुळं ही गाडी थोडीफार पडली नाही. त्यानंतर मथुरचा पायरा फिक्स झाला होता, त्यामुळे ही गाडी थोडीशी पुढे ढकलली आणि आजच्या मैदानाला पळवली. दादा बघायला गेलं तर त्या दिवशी पण थारचा मानकरी ठरला. त्याच्यानंतर कुठून कुठं नंदी आपला आणखी चर्चेमध्ये आला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चर्चा झाली आपल्या या रायबाची. जागोजागी बॅनर, न्यूज आणि सगळीकडे चर्चा होतच राहिली. आपल्याला पण तेवढं म्हणजे आता मानणारा वर्ग आलेला आहे की रायबा काय आहे ते संपूर्ण लोकांना दिसला. काय बोलाल तुम्ही? काय ना, बैलगाडी क्षेत्रात ज्याचा बैल पळतोय तो 100% एक ना एक दिवस दिसणारच आहे. हम्म. तसंच आपला पण नंदी पळतोय कुठेतरी. मुंबईमध्ये भरपूर चर्चा झाला होता नंदी, पण शक्यतो घाटावरल्या मंडळीला माहिती नव्हता एवढा. हम्म. पण 3 फेऱ्याचं मैदान मुंबईमध्ये झालं आणि सर्वात मोठं मैदान झालं, त्याच्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात आणि संभाजीनगर भागात सुद्धा बैल चर्चेत आला. त्यामुळं बैलाला आता पायऱ्यासाठी मागणी भरपूर वाढली. दादा काय सांगाल, जेव्हा जेव्हा बैल म्हणजे एकदम टॉप स्पीड लावतं, आपल्याला वाटतं की प्रत्येकाला नंदी पण द्यावा, पण ते पॉसिबल होत नाही. कितीतरी मोठे गाडा मालक, छोटे गाडा मालक सगळी जण पैरं मागत असतात. अशा वेळी तुम्ही कसं काय मॅनेज कराल? कारण की प्रत्येक जे टॉप 10 आली कॉल येतात किंवा एखाद्या वेळेस आपल्याकडे लागते तेव्हा आपण सुद्धा करतो. ज्यावेळी आपण करतो आपल्याला कोण शक्यतो बोलत नाही, हम्म. परंतु प्रत्येकाचा कॉल येतो, पण प्रत्येकाला एकाच मैदानाला सर्वांना नंदी पाहिजे, पण एकाच मैदानात सर्वांना नंदी देऊ शकत नाही. त्याच्यामुळे एखादा त्यामधून आपण डिसाईड करतो आणि त्यामध्ये पळतो. येणाऱ्या प्रत्येक मैदानात आपण नवीन नवीन पायऱ्यामध्ये पळू, हम्म. कारण की नंदी सर्वांना द्यायचे. बघा, जोपर्यंत आपला नंदी बोलते तोपर्यंत आपल्याला विचार, बरोबर. त्याच्यामुळं जोपर्यंत नंदी बोलतो तोपर्यंत आपल्याला पण नाव करायचं आहे. 100%. त्यासाठीच आपल्याला सर्वांशी प्रेमाने आणि मैत्रीने पैरे करून एकदम नाव करायचं आहे. दादा आज बघितलं गट झाल्याच्या नंतर जो सर्वांचा जो जमाव होता, जी फॅन फॉलोविंग होती, त्यांचा जो आनंद होता तो वेगळाच होता. काय बोलाल या प्रेमाबद्दल? कुठून कुठेतरी मथुरच्या प्रेमामध्ये आज रायबावरती येऊन प्रेम करणारे मैदानामध्ये बघायला भेटले आणि खास करून तेवढं सकाळी मैदान चालू होऊन तेवढं सकाळी हे सगळे जण होते. काय बोलाल? हो, 100% ही फॅन फॉलोइंग आली होती, मथुरची फॅन फॉलोइंग होती. त्यामध्ये कुठेतरी 100% आपल्याला सामावून घेतलं, कारण की मथुरच्या गळ्यामध्ये पळणारा नंदीचा 100% नाव हा डब्बलच होतं. तसंच आज आपल्या बैलाची बी तेवढीच फॅन फॉलोइंग वाढली, कारण की त्या बैलाच्या गळ्यामध्ये पळालो म्हणजे त्याची फॅन फॉलोइंग म्हणजे आपली फॅन फॉलोइंग, आणि बरोबर. त्यांचा सर्व फॅन फॉलोइंगचा आशीर्वाद लागला आणि सुंदर अशी गाडी पळाली मथुर आणि रायबा. दादा काय वाटतं, गटाला पण चांगली पळाली, सेमीला काय स्पीड लागू शकते? कारण का दोन्ही बघा असे नंदी आहेत का म्हणजे पहिल्या फेऱ्याला नसलं तरी दुसरा तिसरा फेरी एकदम टॉप स्पीड लावतात. हो, कारण की गटाला थोडी जास्त गाडी पळावीच अपेक्षा आहे, कारण की दोन्ही नंदी डबल स्पीडला दुसऱ्या फेरीला जास्त स्पीड लावतात आणि ड्रायव्हरने बी पहिला फेरा होता त्यामुळे जास्त गाडी आणली नाही. त्याच्यामुळं सेमीला जास्त गाडी पळलेलीच अपेक्षा आहे. दादा काय सांगाल, आज मैदान तर मोठं ठेवलंय, एकदम चांगला मैदान आहे. या मैदानाविषयी काय बोलणार तुम्ही? आहे ना, आयोजकांनी त्यांच्या पद्धतीने सर्व आयोजन केलेलं आहे आणि मैदान हा शहापूर तालुक्यातील पण मोठाच मैदान आहे, कारण की इकडे जास्त मैदानं होत नाही. परंतु ही मैदानं होणं कालाची गरज आहे, कारण की जर मैदानं होत राहिली तर 100% इकडे बी बैलांची संख्या वाढेल आणि कुठेतरी आज गाडा मालकांचा प्रतिसाद कमी आहे या मैदानाला, हम्म. कारण की 3 फेऱ्याचा हे जो मैदान आहे हे आपल्या लोकांना जास्त केलं जमत नाही. त्यामुळे कुठेतरी कर्जत भागामध्ये आता 2-3 मैदान झाले, त्यामुळे कुठेतरी थोडाफार प्रतिसाद गाडा मालकांचा कमी झाला आहे. यामध्ये थोडाफार दिसून येतं की आपल्या लोकांना जो बिंजोरचा खेळ आवडतो तो खेळावरती ठाम आहेत. त्याच्यामुळं एखादा मैदान होणं गरजेचं आहे महिन्यातून, दीड बरोबर. महिन्यातून.
सारखं सारखं मैदान झालं तर अजून प्रतिसाद कमी होईल हम्म. लोकांचा. दादा जास्त वेळ नाही घेणार, आता शेवटचाच प्रश्न विचारतो बघा. आता मुंबई बिनजोडमध्ये आपलं एक मोठं नाव आहे, 3 फेऱ्यामध्ये पण नाव करताय. मग अशामध्ये मॅनेज करायला लागते तुम्हाला, की कशा प्रकारे 3 फेऱ्यालाच पळवायचं की मुंबईलाच पळवायचा. मग अशा वेळी तुमचा कसा काय निर्णय आहे? असा एक मोठा प्रश्न आहे बघा. कारण का 3 फेऱ्यावरती नाव होतं आपलं आणि बिनजोडला रोजचा आपल्याला गुलाल आहे. कसं काय भाऊ मॅनेज करायचं? आता स्टार्टिंग पासून तर बिनजोड गाजवली, कुठेतरी 3 फेऱ्यामध्ये गुलालापासून वंचित होतो. पण पहिला गुलाल घेतला मेहरबनमध्ये, त्यानंतर 1 नंबरचा मानकरी झालो शंभूमध्ये आणि आज ह्यो तिसरं मैदान आहे मथुरमध्ये. त्याच्यामुळं बिनजोडला भरपूर दिवस झाले स्टॉप आहे. कुठेतरी राहुलदांच्या शब्दाखातीर त्या दिवशी उसाटण्या मैदानामध्ये बैल आणला. बैल हा एक म्हणजे सत्कारासाठीच घेऊन आलेलो होतो पाठीमध्ये. हं. पण दादांचा एक नाव फिरल्यामुळे दादा बोलले की आपल्याला बैल द्यावा लागतोय. पलवाचा निर्णय नसताना सुद्धा दादांच्या एका शब्दावरती बैल घरनं वापस आणला आणि बैल पलवला. त्यामुळं दादा बी आमच्यावरती भरपूर खुश आहेत. कारण की जे वाईट काळामध्ये साथ देतात, ते पण आपल्याला वाईट काळामध्ये साथ 100% देतील हीच अपेक्षा आहे. बरोबर आहे. आज बघतोय की संपूर्ण कुटुंब आपलं एकत्र आहे. उसाटणे गावचा असू द्या किंवा सगळीच जण, सगळे आपण एकत्र असतो. या कुटुंबाबद्दल काय बोलणार? शुभमदा पण नेहमी रायबा सोबत असतात. तुम्ही पण सगळी पोरं एकत्र असतात. काय बोलाल? कारण का हो, कुठं ना कुठेतरी गावासाठीच तुम्ही करताय हे. हो, शुभम दास आहे, राहुल दास आहे. कारण की जेव्हापासून आपला वासरू छोटा होता, तेव्हापासून त्यांचं सजेशन घेतच आलोय. कारण की त्यांचंही म्हणणं असतं, की वासरू चांगला पळतोय, त्याला थोडं आरामाने पळवलं पाहिजे. कारण की तसंच आम्ही पण करतो. आपल्याला पण बैलगाडी क्षेत्रात सध्या जी लक्ष्मी लाभली, हं. ती आपल्याला टिकवायची आहे. त्यामुळं सर्वांचं आपण मन घेऊनच बैल काढतो. आणि सर्वांचा असा विचार होता, कारण की आम्हाला भरपूर कॉल आले होते उसाटणे मैदानासाठी. हं. परंतु आम्हाला बैल पळवायचाच नव्हता. पण एक शब्दाखातीर किंवा माणसाच्या अडचणीत जे बोलतो ना आपण उपयोगी येतो माणूस, त्याच पद्धतीने आम्ही वागलो. दादांची अडचण होती. त्या अडचणीसाठीच आम्ही बैल काढला. त्यामुळं कोणी रागवू विसरू नका. कारण की ज्यांचे कॉल आले होते त्यांना 100% पायरा भेटेल. कुठेतरी आज जे फडके शेटचा करार झाला रायफलशी, हं. त्यांचा सुद्धा नरेशदाचा कॉल आला होता मला 1 दिवस आधी, की भाऊ जर बैल जर पळवत असेल तर 100% तू आम्हाला दे. पण आम्ही एकच निर्णयावरती ठाम होतो, की बैल नाही पळवायचा. बैल सत्कार करून घरी नेला होता. क्षमा मागतो कारण की बघा आपण कुठेतरी समोरच्याला खोटा ठरतो. कारण की बैल नाही पळवायचा बोलतो आणि पळवतो. हो, हो. पण एक माणसाची आरली गरज होती. त्याच्यामुळं आम्हाला बैल काढावा लागला. हे समजलं पाहिजे आणि ज्यांचे कॉल आले होते त्यांना बोललो होतो आम्ही, की बैल नाही पळवणार. त्यांची क्षमा मागतो. आम्ही बैल काढला होता कारण की दादांच्या शब्दाखातीर फक्त. 100%. दादा आज कुठं ना कुठेतरी बघा सगळ्या चर्चा होताना आज तुमचं गावाचं नाव कुठेतरी मोठं होतंय. गावाच्याच नावाने रायबा पलवण्याचा निर्णय घेतलाय. काय बोलाल तुम्ही? हो, आम्ही एकच निर्णयावरती ठाम आहे. उसाटणेकरांचा ब्रेक पे रायबा. कारण की आता थारचा मानकरी झाल्यापासून भरपूर जण लावतात, की थारचा मानकरी रायबा. हं. पण नाही आम्ही एकच निर्णयावरती ठाम आहे अजून पण, की उसाटण्याचा ब्रेक पे रायबा. चला दादा, शुभेच्छा तुम्हाला. येणाऱ्या कालामध्ये आणखी मोठं नाव करू द्या आणि बऱ्याचशा अशा ज्या तुमच्या मनातल्या इच्छा आहेत ना, ते सगळ्या पूर्ण होऊ दे. धन्यवाद दादा. धन्यवाद.